आपल्या बरोबर सुनील मेंढे आहेत, भारतीय जनता पार्टीचे विद्यमान खासदार आहेत आणि आजचे उमेदवार सुद्धा आहेत। सुनील मेंढे हे सकाळी अशाच पद्धतीने निघत असतात आणि अनेक वेळा आपल्या टू व्हीलर वरून मतदात्यांना भेटून येत असतात। प्रचार तर नेहमीसारखा होतच असतो, पण म्हणूनच आम्ही विचार केला की आज त्यांना त्यांच्याच टू व्हीलरवर पकडावं। सुनील भाऊ, हा एक तुमचा प्रवास वेगळा राहिलाय, एक कार सेवक राहिले आहात तुम्ही आणि बजरंग दलाचे अध्यक्षही राहिले आहात इथले, इकडनं खासदारापर्यंत आणि परत एक निवडणूक, काय सांगाल? निश्चितच मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की मला राजकारणात येऊन खासदारपर्यंतची उंची गाठता येईल। एक सर्वसामान्य स्वयंसेवक म्हणून माझ्या जीवनाला सुरुवात झाली, सामाजिक जीवनाला टप्प्याटप्प्याने संघाने दिलेल्या जबाबदाऱ्या, मग ती बजरंग दलाची जिल्हा प्रमुखाची असो की विश्व परिषदची प्रांताच्या कार्यकारिणी असो की संघाच्या जिल्हा कार्यकारिणीतली कामं असोत, ही करत करत मी नंतर परत या सोशल वर्कात काम सुरूच होतं। मुळात पिंडच आमचा जनसंघापासून वडिलांपासून तो पिंड होता, त्यामुळे ही समाजसेवा, सोशल वर्क किंवा इतर सगळ्या कामामध्ये लक्ष असणारं असं माझं कुटुंब आहे। त्यामुळे हा मुळात मला सगळ्यांना असा वारसाच असा लाभलेला आहे की बा आपण सामान्य लोकांमध्ये मिसळून सामान्य लोकांची कामं करत राहिली पाहिजे। एकदा तुम्ही निवडणूक निवडून आलात आणि चांगल्या मताधिक्यानं निवडून आला होतात, या वेळेला मात्र सगळीकडेच एक टफ फाईट दिसते आहे, तुम्हाला कसा वाटतंय? नाही, निश्चितपणे बघा, मी सुरुवातीला म्हटलं, आधी सांगितलं स्वयंसेवक आणि बाकीच्या कामात मी इकडे आलो। सुरुवातीला सगळ्यात पहिले नगराध्यक्ष म्हणून इथली निवडणूक लढली मी, आणि ती पण डायरेक्ट इलेक्शन होती, जनरल इलेक्शन होतं लोकांमधनं, आणि ती सुद्धा मी मोठ्या फरकाने जिंकली, हे तुम्हाला माहिती असेल। आणि त्यामुळेच मला शहरात मग अशी ह्या बाईकनी फिरायची सवय लागली की शहर असल्यामुळे एक भंडारा जिल्हा स्थानाचं शहर आहे, लोकांशी आपण गाडीवरून सगळ्यांना भेटू शकत नाही, आणि म्हणून ह्या टू व्हीलरनी फिरायची सवय लागली। यावेळेसची निवडणूक जरी तुम्हाला टफ वाटत असली तरी गेल्या 5 वर्षाच्या काळामध्ये मी सतत लोकांच्या संपर्कात होतो। इव्हन करोना काळात सुद्धा मी तुम्हाला एकुलता एक असा खासदार असेल जो ग्राउंड लेवलला प्रत्येक दवाखान्यात जाऊन एका याच्या आपल्या कामात जाऊन मध्ये कुठेही लोकांना पेशंटवर घेऊन जाणं, मी या टू व्हीलरवरती ऑक्सिजनचे हंडे नेवले लोकांना नेऊन दिले आहेत। हे सगळं मूळ असल्यामुळे माझ्या इनोवामध्ये मी सिलेंडर नेऊन दिलेला आहे डॉक्टरकडे। ही सगळं मुळात जी ज्याला म्हणतात की बा समाजसेवा म्हणा किंवा जो पिंड, आई वडिलांचा वारसा, त्यानंतर संघाचा वारसा, त्यामुळे सगळं मुळात हे आलं आहे। त्यामुळे ही निवडणूक सुद्धा, त्यानंतर जेवढी काही कार्यक्रम मला पक्षांनी दिलेत, मोदीजींचे जे कार्यक्रम असतात, आपल्या विशेषतः कल्याणकारी योजना, की भंडारा गोंदिया जिल्ह्यात मी जेवढेही विशेष मुख्य योजना आपण बघितल्यात, आपल्या घरकुलची योजना असो, शौचालयाची असो, नरेगा असो किंवा आपलं व्हॅक्सिनेशन असो, हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अग्रणी मी आहे। पण सध्या नाना पटोलेंनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली आहे, ते तुमच्याच जिल्ह्याचे आहेत, प्रदेशाध्यक्ष आहे, वजन प्रचंड आहे, त्याचा फटका बसणार आहे का? तुमच्या प्रत्येक गोष्टी खरं आहे, त्याने जिल्हा आपली ती निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे, गृह जिल्ह्याची आहेत, मोठ्या उंचीची आहेत, परंतु आम्ही प्रामाणिकपणे जनतेशी कामं केली आहेत। आदरणीय मोदीजींनी गेल्या 10 वर्षात ज्या पद्धतीने सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर, गरीब, आपला महिला, युवा यांच्यासाठी जी कामं केलेली आहेत, त्याची एक वेगळी छाप लोकांवरती आहे, आणि ती कामं पूर्ण लोकांपर्यंत पोहोचण्याचं प्रामाणिक काम मी गेल्या 5 वर्षात केलेलं आहे। प्रफुल्ल पटेल हे मात्र आता तुमच्या बाजूने आलंय, हे समीकरण तुम्हालाही खूप वेगळं असेल। अनेक वर्ष तुम्ही त्यांच्या विरोधात काम करण्यात घालवली असताना हा अनुभव कसा वाटतोय? निश्चितच मागची निवडणूकच मी त्यांच्या पक्षाच्या विरोधात लढवली आणि त्यांच्याच उमेदवाराला, त्यांचा माजी राज्यमंत्री यांना मी पराभूत केलं होतं, साधारणतः 2 लाखाच्या मताने। आणि आता तो मला एक चांगला सुखद धक्का म्हणता येईल की त्यांची समर्थ साथ आणि पूर्ण शक्तीनिशी ते माझ्या पाठीशी उभे आहेत, आणि स्वतःच्या निवडणुकीसारखी आपल्या गावोगावी जाऊन, तालुका लेवलला जाऊन, त्याच्याशी खाली उतरून त्यांनी सभा, लोकांचे मेळावे, आपल्या कार्यकर्त्यांना पुरस्कृत करण्याचं काम त्यांनी सुरू ठेवलं आहे। त्यामुळे एक मोठी साथ मला निश्चितपणे त्यांची आहेच। राहुल गांधी
यांच्या सभेनंतर इथे वातावरण काँग्रेसच्या बाजूनं बरंच बदललं. लोकांमध्ये एक नवीन ऊर्जा काँग्रेससाठी निर्माण झाली असं सतीश चतुर्वेदी सांगतात. प्रभारी आहेत ते. मला अजिबात वाटत नाही. त्यांच्या सभेतलं तुम्ही संपूर्ण भाषण ऐकलं तर नेमकं त्यांना लोकांना काय संदेश द्यायचा होता हेही मला निश्चित झालं नाही. मी ते युट्यूबवर ऐकलं. एवढंच नव्हे, त्यांचा जो उमेदवार आहे ज्याच्याकडे ते आले होते तो उमेदवार मागच्या ओळीत होता, त्याचं त्यांनी नावही घेतलं नाही, त्याची ओळखही करून दिली नाही. लोकांना मतं मागितल्याचं सुद्धा कुठे दिसत नाही. त्यांनी नेमकं भाषणात काय त्यांना साध्य करायचं होतं त्याचा नीट बोध मला तर झाला नाही, लोकांनाही तो झाला नसावा. त्यापेक्षा आमचे अमितभाई शहा जेव्हा आले त्यांच्या दुसऱ्या दिवशी त्या सभेमध्ये जो लोकांमध्ये जिवंतपणा होता आणि लोकांशी त्यांनी ज्या पद्धतीने संवाद साधला, निश्चितच त्याच्यापेक्षा मोठी सभा, ताकदीची सभा नुसतं आमच्या अमितभाई शहांनी फक्त आमच्या भंडारा गोंदिया लोकसभेकरता घेतलीत. स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः माझ्याकडे आतापर्यंत 3 सभा घेतल्यात. आजची 4थी सभा त्यांची पण आहे. नितीनजींनी 2 सभा घेतल्यात. आमचे योगीजी आदित्यनाथ जे आमचे स्टार प्रचारक आहेत, जे लोकांना आवडतात, ते स्वतः भंडारा आलेत. या सगळ्या लोकांचा मला निश्चितपणे फायदा होईल. धन्यवाद सुनीलजी, तुम्ही आमच्याशी बोललात आणि खास आपल्या या बाईक राईडवर आम्हाला नेलत असं मी म्हणेन. येणाऱ्या तुमच्या निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि हा होता ग्राउंड झिरो वरून भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचा 0 आवर. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.